स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सकाळची वेळ आहे आणि आज आहे मुदग्याची भावकेश्वरीची जत्रा आणि आम्ही जत्रेला चाललो आहोत आणि नदीला पाणी बघू शकता माझ्या पाठीमागे किती आलंय, चला दाखवते। हे बघा नदीला पाणी केवढं आलंय, हे बघा फक्त थोडंसंच राहिलंय डॅमावर चढण्यासाठी, तर बघू शकता। थोडंसंच राहिलंय। तर तुम्ही बघितलं डॅमावर पाणी किती चढायला फक्त 1 फूट कमी आहे। आज पाऊस थोडासा कमी आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमी झालं आहे, नाही तर जर जास्तच पाऊस चालू झाला तर पाणी मग खूप डॅमावरती सुद्धा चढतं। तर आम्ही आहे ना काल भावकेश्वरी जत्रा होती मुदग्याला आलेलो, माझ्या ननंद आहे मुदग्याला दिलेली आहे आणि त्यांच्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी म्हणून आज सकाळी आलो आहे आम्ही। आणि बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे, खूप सुंदर वाटतंय। आणि आज मुलांनी सुद्धा खूप मजा केली शेतामध्ये, सगळे माझे दीर वगैरे सगळेजण जमलेले, खूप मजा आली, धमाल केली मुलांनी तर। आणि त्यांनी नवीन विहीर बांधली आहे आत्ताच, आणि ती विहीर बघण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो। खूप मस्त आहे वातावरण इकडचं, बघू शकता। चला पुढे दाखवते। लेफ्ट राईट, ए हळू अरे तिथल्या तिथे पाय घाला की नाही तर पडते अशी बघ। वापर नाही असले किती हाते त्याचे आणि खाल आणि गुंडाला लावते। माहिती नाही गोकले तिकडे टाकलं ना, तिकडे कुठे ना
तिसरा दिवस आहे आणि काल संध्याकाळी आम्ही घरी आलो आहे मुदग्यावरनं. आणि भावकेश्वरीचा मंदिराचा छोटासा व्हिडिओसुद्धा बनवला होता मी. तुम्ही म्हणाल की जत्रा म्हणताय मग लोकच कुठे दिसत नाही आहेत. तर शुक्रवारी आणि शनिवारी जत्रा होती. मग शुक्रवारी ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम होता आणि आम्ही शनिवारी गेलेलो. शनिवारी नॉनव्हेज असतं त्यामुळे मंदिराचे दरवाजे उघडे नव्हते, लावलेले होते, त्यामुळे आम्हाला शनिवारी दर्शन मिळालं नाही. आणि मग आम्ही रविवारी सकाळी परत आंघोळ्या करून परत दर्शनाला गेलो. मग काल सकाळी दर्शन वगैरे करून छोटासा एक व्हिडिओ बनवला आहे. आणि माझ्या नंदेने नवीन शेतामध्ये विहीर बांधली आहे, ती बघण्यासाठी सुद्धा गेलेलो. मुलाने खूप जास्त धमाल केली, तो सुद्धा व्हिडिओ होता. आणि जाताना नदीला पाणीसुद्धा खूप आलेलं आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी पाणीसुद्धा दाखवलं होतं आणि आत्ताचं पाणी बघू शकता तुम्ही किती आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.